ऐकण्यासंदर्भातले काही साधे टिप्स आहेत ते आपण काटेकोरपणे पाळलं तर कदाचित ही ऐकण्याची पडझड आपण वेळेआधी थांबवू शकतो. कानात दागिने वापरणं आपल्या घरातल्या सगळ्याच लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्याच महिलांना आवडतं. कानाचा दागिना मल्टिपल ठिकाणी आपण कदाचित पिअर्सिंग करून लहानांपासून तरुणांमध्ये आणि आतापर्यंत आपण पाहिलेल्या सगळ्या ज्येष्ठ महिलांमध्ये दिसते. आणि कानाचा दागिना दाखवणं कदाचित खूप महिलांना आवडतं पण, कारण ती कानाची आणि शरीराची चेहऱ्याची शोभा वाढवते. पण त्या कानाची शोभा चांगल्या ऐकण्याने अजून जास्त सुधारू शकते. त्यामुळे आपलं जर ऐकणं अतिशय उत्तम ठेवलं तर कदाचित आपल्याला कानाचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. जो देवाने दिलेला कान आणि नॅचरल हिअरिंग आहे ते टिकवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले गेले पाहिजे. पण कदाचित काही कारणास्तव बायकांमध्ये पर्टिक्युलरली प्रेग्नन्सी आणि त्यानंतरच्या काळात ओटोस्क्लेरोसिसच्या प्रॉब्लेममुळे किंवा CSOMच्या प्रॉब्लेममुळे किंवा इतर डोमेस्टिक प्रॉब्लेममुळे किंवा व्हायलन्समुळे, कानावर मार लागल्यामुळे, कान साफ केल्या गेल्यामुळे कधी कधी ऐकायला कमी येतं, कान फाटले जातात, कानाचे पडदे फाटतात. अशा महिलांना ऐकणं अजून खराब होऊ नये म्हणून कदाचित वेळेवर आपण ऐकण्याची तपासणी करून त्याची योग्य ती ट्रीटमेंट करून घेतली तर आपली ऐकणं जो अतिशय महत्त्वाचा कानाचा उपयोग आहे किंवा कार्य आहे ते सांभाळून वापरलं जाऊ शकतं. याविषयी अजून काही आपल्याला शंका असेल तर खाली दिलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर आणि क्रमांकावर फोन करून आपण आपल्या शंकेचं निरसन करून घ्यावं. थँक्यू.